शाळेतला प्रत्येक दिवस म्हणजे एक सेलिब्रेशन असायचं. रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी नवीन. शाळेत येताना विद्यार्थी आणि सगळे शिक्षक अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने यायचे. अनेक गोष्टी आपण करत होतो, अनेक उपक्रम करत होतो. हे करता करता एक वर्ष माझ्या मनात असं आलं, कारण एकदा हे सगळ्या गोष्टी पणाला लावूया, काय करता येईल. आणि मग नक्की झालं 2013 साल जाणता राजा करणं. हे सगळे सहकारी म्हणजे त्या नाटकामधलं जे वाक्य ना, राजे मोठे व्हा, हे सगळे जिवलक तुमच्यासाठी वाट बघतायत. तसंच आम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की 2013 साल जाणता राजा, तो दिवस, ती वेळ केव्हा येते. मयुरेश शारदा रमणा मयुरेश शारदा रमण दैत्य कंदना शंभुनंदना यावे उथळीत रस नौरंग वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी काय सांगू कीर्तराजाची. जेव्हा तुम्ही जूनमध्ये आल्यानंतर आमच्याशी शिक्षकांशी बोललात की आपण असं असं करायचं का, माझ्या मनात असा विचार आला आहे, तेव्हा आम्हाला एकदम खूप ते ग्रँजर वाटलं होतं की बापरे, एवढा मोठा गाजलेला प्रयोग बाबासाहेबांचा, तुम्ही त्याच्यात काम करत होता हे आम्हाला आधी माहिती होतं, परंतु आपण हे सगळं कसं करू शकणार, मग त्याच्यासाठी काय काय तयारी लागेल. मग तिथून सुरूच झालं सर. जून म्हणजे पहिल्यांदा मी सगळ्यांसमोर हा विषय मांडला की आपल्याला जाणता राजा करायचा आहे. काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं, कारण एक तर थोडीशी भीती किंवा हे पण होतंच, पण अर्थात तुम्ही होतात, पण त्यावेळेस आपण सगळे शिक्षक होतो. हो. नाटक हा विषय वेगळा आणि आपलं रोजचं काम वेगळं. आणि हे काम करता करता, रोजची कामं शिक्षणाची करता करता, नाटक, या नाटकातनं काय मिळणार आहे, नाटकातनं काय होणार आहे, कशासाठी करायचं, तर यातलं तुम्हाला काय वाटलं? नाही, कसं झालं की एक तर शाळेच्या संपूर्ण चौकटीमध्ये ते कसं बसवणार ह्याचं एक आम्हाला दडपण आलं. बरोबर. की म्हणजे हे कसं आता रोजचे तास आहेत, सगळे ते अमुक आहे, हजेरी आहे, हे आहे, म्हणजे हे आणि सगळं मला technical- आठवतंय हां. त्या संपूर्ण वर्षभरामध्ये कोणीही तास चुकवलं नाही, नाही. कोणीही आपली शैक्षणिक कामं, रोजची कामं चुकवली नाहीत. हे सगळं करता करता, शिवाय आपले घरचे व्याप, आपले वैयक्तिक व्याप सांभाळून हे एवढं मोठं इंद्रधनुष्य आपण पेललं. हे सगळं आपल्या सहकाऱ्यांच्यामुळे. आणि विशेष करून आपण ज्याला म्हणतो ना की रमणबाग हे कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आपण असं म्हणतो का की आज मला जरा जास्त कामाचा लोड पडला बरं का, आज जरा मी हे काम नाही करणार बरं का, असं नाही म्हणत. रमणबाग हे कुटुंब आहे. हे जेव्हा आपण नक्की केलं आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि कामाला लागलो. आणि मुख्य कसं झालं की मग त्याच्यानंतर तुम्ही ते सांगितल्यानंतर मग आपण ते आपल्या शालेय चौकटीत बसवायला लागलो. हो. की नेमकं तास किती घ्यायचे रोजचे, नंतर प्रॅक्टिसला किती वेळ द्यायचा, त्याच्यामधली पात्र कोण असतील, कुणाला कोणकोणती कामं. आणि त्यावेळी आपण असं केलं होतं की वर्गांना एक एक सीन दिला होता. हो हो हो. प्रत्येक वर्गाला, प्रत्येक वर्गाच्या तुकडीला एक एक सीन दिला की तुम्ही ही लढाई तुम्ही करायची किंवा हा भाग तुम्ही करायचा. काही मॉब सीन्स होते, काही वैयक्तिक होते. तर ते वर्गांना जे दिले, तर आणि तुमच्या डोक्यामध्ये एकाच बरोबर अनेक कल्पना होत्या की याला लागणारं साहित्य शाळेत तयार करायचं, याला लागणारं नेपथ्य शाळेत तयार करायचं, म्हणजे जे सगळं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते शाळेतच होईल आणि त्यातून ते सगळे मुलं शिक्षक कसे घडतील. तर हे करण्यामुळे एक तर उत्साह पण आला, खूप उत्साह आला की कसं होतंय बघू, काय होतंय बघू. आणि मग नंतर हळूहळू जसे जसे 2-4 महिने पुढे गेले,
तसं तसं मग आपण त्याला सेट झालो किंवा हॅबिच्युअल झालो. बरोबर. आणि शेवटच्या तासांना मग आपण जेव्हा प्रॅक्टिस करायचो हो, की हो. इथे ग्राउंडवरती आपण काही नृत्यांची प्रॅक्टिस केली सर, हो हो वेगवेगळ्या. तर त्यावेळेचा तो माहोल, सगळी अख्खी शाळा ग्राउंडवर असायची. आणि मग त्यातले जे मेन पुढे कोणी असतील, आता ते संत वगैरे वारकरी नृत्य किंवा हे होतं, मग त्या आपल्या शाळेतल्या शिक्षिका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन असं, म्हणजे ते जे आपण सगळे इथेच केले ना, त्याच्या सगळ्या रंगीत तालिमी वगैरे. आपल्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक म्हणून काम करताना आणि ते सुद्धा नाटक हा विषय करताना तुम्हाला काय जाणवत होतं की समोर विद्यार्थी आहेत आपले आणि आता मी त्याच्यामध्ये भूमिका करतोय आणि त्यांच्याबरोबर काम करायचं मला? त्यावेळी सर मला आठवते की माझ्याकडे 10वीचा वर्ग होता. आता 10वी कधी झालं तरी ते साधारण फेब्रुवारीत त्यांचं सगळं शेड्यूल संपतं. मग तोपर्यंत हे सगळं कसं करायचं, मग त्यांना किती इन्व्हॉल्व करायचं त्या 10वीच्या मुलांना. पण काही नाही, 10वीच्या माझ्या वर्गातली बरीचशी मुलं ही नाटकामध्ये मेन रोलला होती. आणि ती बराच वेळ म्हणजे वर्गामध्ये यायची पण नाहीत, प्रॅक्टिस करायचं असायची, कुठे काही असायची, पण त्यांच्या गुणांवर, मार्कांवर, वागण्यावर वेगळा विपरीत असा काही परिणाम झालेला नाही. उलट चांगला, त्या वर्षी आपण अभिमानाने सांगतोच की त्या वर्षीचा 10वीचा रिझल्ट हा उलट जास्त चांगला लागला. आणि 100%. आणि ती सगळी मुलं त्याच्यामध्ये खूप छान इन्व्हॉल्व. मला वाटतं मेरिटमध्ये पण एक मुलगा आला होता. हो, आला होता. आणि ह्याचा जो डॉक्युमेंटेशनचा भाग आहे ना सर, तर तो आम्ही दोघी तिघी मैत्रिणींनी मिळून केला होता. मी होते, रुचा कुलकर्णी, दीपाली चौगुले, ह्या ज्यात आम्ही तिघी होतो. तर त्याचं सगळं डॉक्युमेंटेशनचं तुम्ही बघा असं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्या प्रेस कॉन्फरन्सेस घेणे वेळोवेळी. त्या आता जेव्हा तो इव्हेंट आला तेव्हा आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली की असं असं आम्ही, तेव्हा आपण किरण शाळीग्राम सर होते आणि ते आले होते. आणि आपण पत्रकारांना ती माहिती दिली की हे नेमकं कसं होणार, किती लोक येणार आहेत, केवढे केवढे डिग्निटरीज येणार आहेत त्या कार्यक्रमाला, असं सगळं आपण मंच कसा असेल काय असेल हे सगळी माहिती आपण त्यांना दिली. तर त्यांनाही एवढं आश्चर्य वाटलं होतं. ती प्रेस कॉन्फरन्स आपण तिकडे ज्युनियर कॉलेजच्या वर्गामध्ये घेतली होती. आणि याच्यासाठी आपण एक सर लिम्का बुकसाठी आपण जे रेकॉर्ड केलं, तर त्याच्यासाठी आपण एक युनिक नंबर बनवला होता. म्हणजे 2095 2095 किंवा 2091 किंवा 1897 असे ते सगळे नंबर होते. म्हणजे एक पासून राईट फ्रॉम वन. आणि तो एक नंबर कुणाचा होता, तर तो बाबासाहेब पुरंदरेंचा होता. काय म्हणता? एक नंबर बाबासाहेबांना, त्याच्या पुढे आपण सगळे नंबर चालू केले. आणि ते शेवटी, कारण आपल्याला तिथे डॉक्युमेंटेशन करायचं होतं ना, आधीचं जे रेकॉर्ड होतं की एवढ्या संख्येला घेऊन एक मोठा सांघिक प्रयोग होणं, हा मोडणार होतो ना आपण, त्यामुळे आपल्याला तो नंबर दाखवायचा होता. मग आपण काय केलं, नंबराची एक गंमत मला आठवते आता की त्या प्रशासनाने त्यांच्या असं विचार सांगितलं की ज्यावेळेस स्टेजवर कलाकार येतील त्यावेळेस आम्हाला ओळखू आले पाहिजेत, म्हणून त्यांना नंबर प्रत्येकाचा असला, हा 1 नंबर कलाकार, हा 2 नंबर कलाकार. त्यावेळेस मी आग्रहाने सांगितलं होतं की आमचे कलाकार गळ्यात लेबल लावून काम करणार नाहीत. तुम्हाला लिम्का रेकॉर्ड करायचं असेल तर करा, पण आम्ही आमच्या क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही करणार. गळ्यामध्ये क्रमांक 1 क्रमांक 2 असं घालून कान्होजी जे देव वगैरे उभे राहणार नाहीत. शेवटी त्यांनी ते मान्य केलं की हे एक ऐतिहासिक नाटक आहे, या नाटकाला असे नंबर लावणं बरोबर नाही. आणि आपण मग त्यासाठी एक युक्ती काय केली की त्याचा आय कार्ड टाईप केलं नंबरचं, ते गळ्यात घातलं आणि प्रत्येक मुलाचा आपण फोटो ज्युनियर कॉलेजमध्ये काढला. आणि मग ते फोटो आपण त्या सगळ्यांना स्कॅन करून ते सगळं डॉक्युमेंटेशन केलं. त्यानंतर अजून एक मला आठवते की आपण यासाठी नुसती आयत्या वेळीची तयारी नाही केली, तर वर्षभराची सातत्यपूर्ण तयारी. म्हणजे कशी, तर दर शनिवारी बहुआयामी तासिकेला आपण हा इतिहास जागता राहील यासाठी काही व्याख्यानं केली. आणि त्यातली बरीचशी व्याख्यानं मोहन शेटे सरांनीच दिली. आणि त्यांनी दरवेळी एक एक वेगवेगळी गोष्ट सांगितली की जेणेकरून मुलांच्या मनामध्ये सुद्धा तो इतिहास सतत शिवाजी महाराजांचा जागता राहिला पाहिजे, यासाठी आपण तेही केलं. त्यानंतर आपण सावरकरांनी रचलेली छत्रपती शिवरायांची आरती
तिचं गायन आपण वेळोवेळी केलं आणि त्या आरतीच्या कॉपीज आपण वर्गात लावल्या होत्या मुलांना त्या पाठ करायला, कारण ती थोडी संस्कृत प्रचूर शब्द, त्यामुळे ती आरती मुलांच्या तोंडात बसणं यासाठी आपण हे प्रयत्न केले की वर्गात लावून ठेवलं मोठ्या अक्षरामध्ये, मुलांनी ती पाठ केली आणि आपण नेहमी ती म्हणायचो. म्हणजे मुलांना मग ती छत्रपती शिवरायांची सावरकरांनी रचलेली आरती तिचं सुद्धा आपण प्रॅक्टिस घेतली. थोडक्यात वातावरण निर्मिती करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. अगदी अशी एखादी मोठी गोष्ट करायची असेल तर त्याला वातावरण निर्मितीसाठी खूप आधीपासून तयारी लागते. जवळजवळ आपण वर्षभर ही तयारी करत होतो. हो व्याख्यानं असतील, तुम्ही म्हणला त्याप्रमाणे ती कविता असतील, हो. असं आणखी काय केलं? अशा आणखी एक मला थोडीशी गंमत सांगायची की मेन डे जेव्हा अगदी आपण होतो आणि राज्याभिषेकाच्या वेळी आपण काय केलं होतं, तर सगळी शाळा अगदी स्टेजच्या म्हणजे आपल्या डाव्या हातापासून ते अशी सगळी शाळा म्हणजे सगळे कलाकार असे चालत चालत त्या सगळ्यांचीच ती राज्याभिषेकाची मिरवणूक ना, ते सगळेजण सहभागी होतील. म्हणजे इव्हेंटच्या शेवटी सर्व पात्र कलाकार जसे स्टेजवर येतात बऱ्याचशा नाटकांमध्ये असं असतं किंवा एखाद्या शो मध्ये, मग तोच नेमका आपण केलं आणि सगळी शाळा आपण त्यावेळी अशी ग्राउंडला एक हे घातली, फेरी घातली आणि त्याचीही आपण ट्रेनिंग दिलं होतं मुलांना की कुठला वर्ग कुणाच्या मागे काय असं सगळं. आणि तुम्ही त्यावेळी आग्रहाने सांगितलं होतं की प्रत्येकाने डोक्याला काहीतरी शिरस्त्र आण, टोपी तत्सम काहीतरी असलं, म्हणजे त्याच्या म्हणजे मुस्लिम असेल तर मुस्लिम पद्धतीची टोपी असेल, पगडी असेल, शेतकरी असेल तर त्याला मुंडासं असेल, म्हणजे काय जे असेल, पण असं उघड्या डोक्याने कोणी असणार नाही, म्हणजे पुरुष मुलं त्यातली उघड्या डोक्याने कोणी असणार नाही. तर हे आपण बिंबवलं होतं मुलांच्या मनावर आणि ते त्याप्रमाणे मुलं सगळी तयारीने आली होती आपापलं घेऊन. तर माझ्या वर्गातला एक असा म्हणजे खट्याळ होता, तो हर्ष आपटे, मला अजून नाव आठवतात, अमेरिकेला येतो, तर तो मला आठवतो. इतकं म्हणजे ते सगळी मुलं इतकी मजा करत होती, एन्जॉय करत होती, त्याला त्याचं एवढं गांभीर्य नव्हतं. तो एकटाच उघड्या डोक्याने त्या मिरवणुकीत सामील झाला. मी त्याला बोलवलं, म्हणलं अरे सरांनी काय सांगितलं तुला माहिती नाही का, आम्ही इतके वेळा सांगतो तुला कळत नाही का. तो म्हणे हो 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 बाई. मग कुठून तरी जाऊन एक काहीतरी ते हे पण म्हणजे अशा गमती जमती पण झाल्या की त्याच्यात ते रमून गेल्यामुळे अर्थातच ते झालं होतं असं. तर ते अशा काही गमती जमती होत्या. मी ॲक्च्युली आम्ही काही शिक्षक मॉब सीनमध्ये होतो, कारण मॉब सीन सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. गोंधळ गीतं होतं किंवा बारशाचा सीन होता, शिवरायांच्या बारशाचा सीन होता, तर मग सगळ्या बायका कशा तिथे नटून थटून आलेल्या वगैरे एकमेकींशी कुजबुजतायत, बोलतायत, असा सगळा तो भाग त्याच्यामध्ये आम्ही होतो. पण प्रत्येकीने त्या छोट्याशा रोलसाठी सुद्धा नवीन नऊवारी साड्या खरेदी केल्या, नथी घेतल्या, कोल्हापुरी साज हाऊस भागवली. हो, पूर्ण हाऊस भागवली आणि सगळ्यांना इतकी म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच मी नऊवारी साडी त्यावेळी नेसले. तर असं म्हणजे प्रत्येकाच्या आठवणी त्या जाणता राजाशी इतक्या निगडीत आहेत, वैयक्तिक असतील, सांघिक असतील, सगळ्यांनी मिळून छान कामं केली आणि काही थोडेफार रुसवे फुगवे पण व्हायचे ह्याच्या म्हणजे बायकांमध्ये. कारण तुम्हाला माहितीच आहे, एखादा मंगल कार्य असलं तर घरात सुद्धा रुसवे फुगवे असतातच. तसंच होतं की मग मला नाही सांगितलं, तुला नाही सांगितलं. काही जणांच्या तर भूमिका सर तुम्ही आयत्या वेळी दिल्या की मला नाही घेतलं नाटकात, इतकं हट्टाने तुमच्याकडे येऊन लोक म्हणायचे बरोबर, मग तुम्ही विचार करायचा काय बरं याला रोल देता येईल आणि मग त्याला रोल दिला जायचा. तर अशी सगळी गंमत जम्मत होती. ते इतकं खेळीमेळीचं. आणि माझी एक वैयक्तिक आठवण सांगते सर की मी त्याच वर्षी एमएडला ॲडमिशन घेतली. मला एमएड करायचं होतं आणि बऱ्याच वर्षांच्या गॅप नंतर मी पुन्हा कशी म्हणजे पेपर लिहिणं, ते सबमिशन करणं असं करत होते. आणि म्हटलं अरे बापरे, आता इकडे शाळेत जाणता राजा आणि तिकडे माझं ते एमएड टिळक कॉलेजला, ते लोक सारखं ते प्रेझेंटीसाठी वगैरे आम्हाला सारखं अडवायचं. पण तुम्हाला मी परवानगी विचारली होती आणि त्या वर्षी माझं एमएड सुद्धा पूर्ण झालं. म्हणजे मला ते दोन्ही असं खूप छान लक्षात राहण्यासारखे दोन. आणि कसं असतं आपल्या प्रत्येकामध्ये खूप क्षमता असतात, त्या क्षमता थोड्याशा ताणाव्या लागतात. आई या क्षमतेवरच काम केलं
की प्रगती नाही होत, पण एवढ्या गोष्टी आपण करू शकतोय. MAD करू शकतो, जाणताराजही करू शकतो, वर्गात शिकवू शकतो, मुलं मेरिटमध्ये येऊ शकतात. हे सगळं थोडंसं ताणावं लागतं, पण त्याच वेळेस एवढं पण ताणू नये की ते कुठेतरी तुटेल, ताण येईल. पण हे काळजी घेणं खूप महत्त्वाची असते. पण थोडासा ताण दिलाच पाहिजे. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. व्यायामामध्ये जसा ताण दिला जातो तसं बुद्धीला, मनाला, आपल्या क्षमतांना एक ताण दिला पाहिजे. आणि हा ताण थोडासा द्यावा ह्याही भूमिकेतनं हे आपण नाटक करायचं ठरवतं. आपल्या क्षमता दाखवू ना, एकदा क्षमता तपासून तर बघू आपल्यात काय आहे ते. 2500 मुलांचं नाटक. 2500 म्हणजे सर तुम्ही म्हटलं तसं की 5000 डोळ्यांनी पाहिलेलं ते स्वप्न असं त्याला म्हणायला पाहिजे. म्हणजे मुलं जरी 2500 असली तरी डोळे संख्या वाढत चालली आहे. आणि प्रत्यक्ष प्रेक्षागृहात त्यावेळी 10,000 लोक, त्याच्यापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. म्हणजे आपल्या ग्राउंडवर 10,000 प्रेक्षक, 5,000 कलाकार, एवढा मोठा स्टेज, आणि मग तिकिटाची काय झुंबड झाली असेल. सर मला आठवते, ती आठवण मला सांगायचीच आहे की आपण त्यावेळी जाणता राजा च एक पत्रिका केली होती, कार्यक्रम पत्रिका. त्याच्यामध्ये त्या माझे मिस्टर शरद प्रभुदेसाई त्यांनीच ती पत्रिका केली आणि त्याच्यावर एक मावळ्याचा एक छोटा असा हे होता. त्यानंतर ढाल तलवार अशी त्याला हे केले आणि मग संपूर्ण कार्यक्रम त्याच्यावर लिहिला होता. आणि ती कार्यक्रम पत्रिका ज्याच्याकडे आहे त्याला आतमध्ये येण्याचं प्रवेश म्हणजे परवानगी. तर त्या गेटवरती तिकडे माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत, तर ते ऐतिहासिक नाटकात काम करतात. त्यांना मी माझी म्हणून मी कुठं दिली होती एक पत्रिका, तर या म्हटलं होतं. तर ते आले आणि ते खूप म्हणजे छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त. तर त्यांची पत्रिका त्या गेटवरती असलेल्या माणसाने घेतली आणि अशी फाडली. म्हणजे आता आपण तिकीट फाडतो ना, अगदी साहजिक आहे. तर त्यांनी त्याच्याशी एवढा वाद घातला, एवढे भांडले, त्यांना राग आला की एवढ्या मोठ्या महान कार्यक्रमाची पत्रिका तू फाडलीस कशी, मला ती पहिली पत्रिका भरून दे, हे चुकीचं आहे. ते म्हणे हो, त्यात तो पण एकदम हेच झाला. ते म्हणे हो तिकीट फाडतो तसं मी फाडलं नाही. नाही म्हणे, ही पत्रिका आणि तिकीट ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. ही साधी सुधी पत्रिका नाहीये, हा साधा सुद्धा गेट पास नाहीये, ही महाराजांच्या जाणता राजाची पत्रिका आहे. आणि इतकं त्यांनी त्याला ते गळीच त्याच्या उतरवलं की होच म्हणतो हे बरोबर आहे. म्हणजे या नाटकाने आपल्याला म्हणजे केवळ मुलांना शिकवलं असं नाही, केवळ आपल्या शिक्षकांना शिकवलं असं नाही, एका सामान्य प्रेक्षकाला आपल्याला शिकवलं त्यांनी. हो ते आहे. आणि अजून एक सर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नोंद झाली तर त्याचं एक छान मोठं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं. तर मग आपण सगळ्यांनी असं म्हटलं की आम्ही सगळ्यांनी त्याच्यात काम केले तर मग आम्हाला त्याची आठवण काय, म्हणून आपण तेवढे सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि त्याच्यात सहभागी झालेले कोणी पालक वगैरे होते, तर तेवढ्या सगळ्यांची नावं तर आपल्याकडे होतीच. तर त्या प्रत्येकाला आपण एक प्रमाणपत्र केलं की त्याचं डिझाईन सुद्धा ते इतकं सुंदर. आणि ही जी मोठी रेकॉर्डची सर्टिफिकेट असतात एकदम साधी सोबर डिझाईनची अशी छान असतात, तशाच धर्तीवर आपण ते सर्टिफिकेट माझे मिस्टर शरद प्रभुदेसाई त्यांनीच ते केलं होतं. आणि हातखंडाच आहे या विषयामध्ये. हो. आणि कसं आहे की म्हणजे फक्त शिक्षकच नाही तर शिक्षकाचं घरदार सुद्धा कार्यक्रमामध्ये कसं समाविष्ट झालं हे एक मला म्हणजे माझ्या घराचं तरी हे मी उदाहरण. अशी अनेकांची घरं, मुलं किंवा शूटिंग बघायला येणारे शिक्षक असतील, त्यांच्या पत्नी असतील किंवा कोणाचं सोडायला येणारे आमच्या बायकांचे नवरे असतील, आणि ते सगळे जण त्याच्यामध्ये असे एकदम सहभागी झाले होते आणि दंग झाले होते त्या संपूर्ण मोठ्या कार्यक्रमामध्ये. तर ह्या काही आठवणी अशा, आणि ते चिरस्मरणात राहतात या सगळ्या आठवणी. आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला ते सोनेरी दिवस की ज्या 5000 डोळ्यांनी आपण ते स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्ष साकार होताना बघितलं. शिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या उपस्थितीत आपण हे सगळं केलं. हे किती खूप मोलाचं आहे. आणि
म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळी सुद्धा आपल्या बरोबर शिवशाहीर काही वेळा आलेले आहेत. त्यांनी आपल्याला काही मुलांना ते हे कसं धरायचा, तो भाला कसा धरायचा याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं. म्हणजे हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. तर ते दिवस अगदी खरंच चिरस्मरणात राहणारे आहेत. आणि त्या प्रयोगाचे सर फक्त 2013 किंवा 2015 किंवा 2018 इथपर्यंतच दूरगामी परिणाम नाही, तर आजपर्यंत म्हणजे आज 2024 उजाडलं. आता तेव्हा मी शिक्षिका होते, शिक्षिका म्हणून त्याच्यात सहभागी झाले. आणि आता जेव्हा मी रमण बक्षाईची मुख्याध्यापक झाले तेव्हा मला अजूनही त्या संपूर्ण वास्तूमध्ये त्या छत्रपती शिवरायांच्या जो आपण जय जयकार केला, घोष केला, तिथल्या लढाया, ते सगळं ते आवाज अजून दुमदुमताना दिसतात. आणि जेव्हा जेव्हा कोणी माझी विद्यार्थी त्या संपूर्ण कालखंडातला येतो आणि तो ते सोनेरी दिवस आठवतोच. कारण थोडं थोडकं नाही सर, 1-2 महिन्याची नव्हती ती, संपूर्ण 12 महिन्याची मेहनत होती. आणि ते संपूर्ण दिवस त्याला बाई जाणता राजा केलं ना, तेव्हा मी होतो, तेव्हा मी 9वीत होतो, तेव्हा मी 10वीत होतो, तेव्हा मी 7वीत होतो, असं ते अजून सुद्धा सांगतात. आणि हेच खरं त्या प्रयोगाचं फलित आहे, सार्थक आहे. त्या नाटकामध्ये आपल्या एक काव्य बघा, आठवतो का तुला गड्यार सोन्याचा नांगर. तर हे सोनेरी दिवस आजही आपल्याला आठवत आहेत.